कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। थांब, काय पळतो आता? मी असताना शिवाच्या केसालाही धक्का लागणार नाही, कळलं का? अरे वैभव, तुम्ही एवढी तयारी केलात पण पडलात कसे? पडले नाहीत ते, पाडलं गेलंय त्यांना। काय? अरे लक्षात आहे ना, लक्षात आहे ना? आई शपथ, त्या पिंट्या शेटला तर आता सोडतच नाही। आशू, तुला एवढी काळजी वाटते माझी? अरे बाई, वाटणारच ना काळजी, सवालच नाही। किट्टू डार्लिंग, तुला जे वाटलं होतं तेच झालं। शिवा परत वाचली। दिसतंय मला ते, दर वेळेला हेच होत। असं काय पुण्य केलंय हिने? दर वेळेला कशी वाचते ही मुलगी? पण या वेळेला नाही, ही दहीहंडी हिला कायम लक्षात राहील। ते कसं शक्य? दहीहंडी तर फुटली। आईला माहित नाहीये ना ही इथे आलीये ते? हो। मग आईच जर इथे आली तर? ते कसं काय? मी घेऊन येईन आईला इथे। आईला दाखवायला नको? देसाईंची सून जी सगळ्यांसमोर म्हणाली होती मी वस्तीत येणारच नाही, ती इथे येऊन काय काय धिंगाणा घालतीये बघायला नको आईने? आणि जेव्हा आई हे सगळं बघेल ना, तेव्हा जी मज्जा येईल ना। किट्टू डार्लिंग, तुझ्या डोक्यात एवढे सुपीक विचार कसे काय येतात ना, मला कौतुकच वाटतं तुझं। खरं सांगू तुला, त्या शिवाला जेव्हा जेव्हा मी आनंदात बघते ना, तेव्हा तेव्हा माझ्या डोक्यात तशी सडक जाते ना, सोडणार नाहीये मी हिला। आता वाट कसली बघतेस? डोक्यात जे सुपीक विचार येत आहेत ना, ते अंमलात आण। कॉल कर सीताईला। बघितलं का आपला विषय कसा हार्ड असतो ते? हार्ड बाबा, इथं नाचून नाचून माझे पाय दुखायला लागलेत रे। अरे बाबा, पहिल्यांदा ना एवढं जवळला हंडी बघितली। लहानपणी जायचो भाऊंबरोबर, पण तेव्हा अशी हिम्मत नाही झाली गर्दीत जाऊन नाचायची। पण आता एन्जॉय केलं ना? एन्जॉय एन्जॉय एकदम 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 फुल। मग यायचं आता दरवर्षी। पुढच्या वर्षीचं माहित नाही, या वर्षी तर मजा आली। पण एनिवे, चल आता आपण घरी जाऊया। शिवा चल, उशीर झाला। शिवा, थोडा वेळ थांबायचं ना? अरे बाबा, थांबलो असतो रे, पण शिवा तुला माहितीये ना आपण काय परिस्थितीत तिथे आलोय। हा भाई, हे बघा, मी नंतर येते, मी गणपतीत येते ना। आता आम्ही जातो, तिथे वाट बघत असतील सगळे। थांबा थांबा, किंवा आपण गेलो तर हे लोचा करतील। कधी येणार आहे आई? आई, अगं लवकर चल ना। अगं काय तू कशासाठी बोलवलंयस? हे बघ, मी तुला काही सांगत बसणार नाहीये, तुला कळेलच, थेट दाखवते। पण झालंय काय? अगं सगळं कळेल ना तुला, तू गाडीत बस आधी। बस बस, लवकर बस। कुठे जायचंय, काय करतेस तू? सगळं सांगणार आहे मी तुला। आपण रात्रभर पोस्टर लावले होते, आठवतंय का? हो, आम्हालाही आठवतंय। तुम्ही दोघांनी आम्हाला वेगळं टाकलं होतं आणि भाई यांनी सगळे पोस्टर माझ्याकडून लावून घेतले। पण काही म्हणा, एक वेगळं काहीतरी केल्याचा फील आला होता। ए भाई, इथे अडकू नका, पुढे चला, पुढे चला। चल चल। अरे ऐक ना, हा तो चहावाला आहे ना? ओ, जीजूंना आठवतंय हा सगळं। तूच आहे? हो, तोच आहे। चला चहा पिऊया। नको नको, अरे तुला कुठे चहा पितोस तू? नको। ए, इथला चहा आहे ना,
तू जगातल्या कुठल्याही महागड्या चहापेक्षा भारी आहे. अरे बापरे. असं वाटतंय तुला असं? चला, चहा पिऊ. इकडे गेलं बस. दादा काय झालं होतं? आम्हाला हाच चहा द्या. कैसे हो दादा? कुठे गेले ते? आता या वस्तीत यानं कुठे शोधायचंय? काय ग कोणाला शोधतेस तू? आई 2 मिनिट सगळं कळेल. आधी मुळात या वस्तीत आपण का आलोय कीर्ती? तेच तर तुला दाखवायचंय. जर हे दोघे इथे सापडले नाही तर आई माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. नाही, हे दोघे काही करून इथे सापडायलाच पाहिजेत. कीर्ती आधी मला सांग, आपण या वस्तीत कशासाठी आलोय आणि काय करतोय, कुणाला शोधतोय? आई सांगते. बरं ऐक, आपल्याला इथून थोडं चालत जावं लागेल. पण मला माहिती आहे या वस्तीत चालणं मला स्वतःला आवडत नाहीये. पण प्लीज प्लीज उतर. मला असं वाटतं आपण वस्तीत मुक्कामाला झालोय. ऐका ना तुम्हाला हा स्पॉट आठवतोय का? मग ऑफकोर्स आठवतोय. बापरे, मग काय 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 केलं होतं आपण? आपण आपल्या स्टेफनीचा बर्थडे साजरा केला होता. बरोबर. अरे भाई याला सगळं आठवतंय रे, सगळं आठवतंय. हे बघा हे सगळं आठवतंय. अरे सगळं आठवत. एक मिनिट, तुम्ही काय बोलता डबल मिनिंग? काय काही बोलत नाही तुम्ही, थांबा रे, काही बोलू नका. नाही 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 असं नाही जाऊ देणार मी. मला सांग काय बोलताय. नाही सांग मला, गपचूप सांग. वेट हा मी सांगतो. बॅटरी तू सांग. बरं मी सांगतो. डिप्पर काय? कंटिन्यू. ए हप्पर सांग, तू सांग. अरे काय या नेहमी मलाच सांगावं लागतं. हे सांग रे स्टेफनी. अरे अच्छा मी बरं सांगतो. ए तू सांग. ए मला काय माहित, मी तर दिल्लीला होतो रे. अरे हा यार हा दिल्लीला होता. मग आता एक काम कर, ए बॅटरी तू सांग. चल काय चाललंय? आहे मी आहे ना. थांबा मी सांगतो सगळं. हा सांग सांग. त्या दिवशी तू आणि शिवा सायकलवर गेला होता ना, त्या दिवशी आम्ही जरा थोडी थोडी चावी दिली होती तुम्हाला. चावी म्हणजे काय? नाही बघा मी सांगतोय काय झालं. आम्ही तुम्हा दोघांना थोडी पाजली होती. म्हणजे तुम्ही दोघांनी आपल्या मनातलं व्यक्त करावं. बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.